एवढा शुद्ध तूप जर घरी बनत असेल तर विकत आणायची काय गरज आहे. हॅलो, मी वैष्णवी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. 2 दिवसापासून विचार करत होते तूप बनवायचं पण ते काही शक्य झालंच नाही, कारण नवरात्र पण चालू आहे आणि वेळ पण मिळत नव्हता. तर आज आहे नवरात्रीचा 3रा दिवस आणि आजचा कलर होता पिवळा, तर मी पण अशी पिवळी साडी नेसलेली. माझ्याजवळ केकचं बीटर होतं, त्या बीटरनीच मी हे लोणी काढून घेतली आणि बघा, बीटरनी खूप जास्त लवकर होते मिक्सरपेक्षा. त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आणि गॅसवर ठेवलं तापवण्यासाठी. आणि संध्याकाळची वेळ होती, चहा पण बनवायचा होता. मग साईडला लगेच चहा पण बनवून घेतला. आणि संध्याकाळी चहा वगैरे नाही घेतलं तर डोकंच काम करत नाही बरं का. तुमच्यासोबत पण असंच होतंय का? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि नंतर चहा वगैरे घेतला आणि तेवढ्या लोणीमध्ये आपलं एवढं तूप बनलं होतं. खूप जास्त परेशान करत होती, म्हणून ही दीदी तिला सायकलवर बसवून खेळवत होती आणि ती खूप जास्त चिडचिड पण करत होती. म्हटलं तिची दृष्ट पण काढून घेऊयात, कारण 2 दिवसापासून खूप जास्त चिडचिड करत आहे. संध्याकाळी आरतीला जायचे होते म्हणून मस्त रेडी झाले होते आणि आरतीला गेलो. सगळेजण मिळून मस्त आरती केली आणि आम्हाला गरबा खेळायचा होता, पण इथे गरबा कमी आणि डान्स जास्त केला बायांनी. तर आजच्यासाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.